नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत कोळंबी रस्सा. हॉटेललाही लाजवेल अशी आपण कोकणी पद्धतीची कोळंबी रस्सा पाहणार आहोत. तुम्ही त्याला कोळंबी करीसुद्धा म्हणू शकता. तर एक मोठा आपण कांदा घेतलेला आहे चिरून, अर्धी वाटी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे असे काप करून, 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे 3 ते 4, कोथिंबीर, फोडणीसाठी कढीपत्ता. तुम्ही हे मीडियम साईजचे 2 छोटे कांदे पण चिरून घेऊ शकता उभे. त्याच्यानंतर 7-8 आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक मोठा कांदा घ्यायचा फोडणीसाठी, बारीक चिरून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण बघा गरम पाण्यामध्ये 3-4 बेडगी मिरची आणि आपण धने 1 चमचा असे भिजत ठेवले होते अर्धा तास. आता बघा ना, आपण छान असं वाटण करून घेऊया. हे वाटण खूप छान असं स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची. हा रस्सा इतका चवदार आहे ना की तो भाकरी, भात, चपाती ह्या सगळ्यांसोबत परफेक्ट लागतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंटद्वारे आम्हाला तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. बघा, आपण आता हे छान असं स्मूथ अशी आपण हे वाटण करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बघा सगळं घातलेलं आहे, जे आपण साहित्य दिलं होतं ते. बघा, आता आपण हे छान असं सगळं जे साहित्य आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलं आणि त्याची छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची. बघा, आपण किती छान असं स्मूथ असं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते वाटप करून घेतलेलं आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करायची आहे. फोडणी आपण देऊन घेऊया आता. हा मसाला आपण वाटून घेतला आहे, बारीक चिरलेला आहे, कांदा घेतलेला आहे, 2-3 लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आणि हे कोळंबी आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यातला जो आतला काळा भाग असतो ना ते आपण काढून घेतलेला आहे. स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यामध्ये तेल गरम झाले तर आपण आता 2-3 लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या त्यामध्ये. मग लसूण छान असा लालसर होऊ द्यायचा. चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा लसूण. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत. बारीक चिरलेला कांदा तोही छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला. बघा, ते कांदा चांगला परतून झाला. आता आपण हे जे वाटप केलं आहे ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. आता ते पण छान आपण एकत्र करून घेऊयात. ही कोळंबी रस्सा जो आहे ना तो तुम्ही गरमागरम भात किंवा गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा तुम्ही छान खाऊ शकता. खूप सुंदर चविष्ट लागतं. आपण एक मोठा चमचा आपण बघा तिखट घेणार आहोत. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आपण गरम मसाला,
आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. मसालाही छान आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायचे. बघा आपला मसाला छान असा परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे कोलंबी आहे ना ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. बघा आपण सगळी कोळंबी त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. आणि त्यामध्ये आपण आता गरम पाणी घालणार आहोत आणि मस्त अशी छान दणकून एक उकळी आणायची. 5 ते 7 मिनटं आपण हे फक्त उकळून घ्यायचं आहे. कोलंबी ही जास्त शिजवायची नाही, नाहीतर ती कडक होते. म्हणून 5 ते 7 मिनटं आपण ते उकळी काढून घेणार आहोत. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया. वा बघा किती मस्त आलाय रंग आपल्या कोळंबी रस्स्याला. कोलंबी रस्सा असा किती छान झाला आहे आपला बघा. आता छान आपण त्याला अशी उकळी आणून घेऊया. तुम्ही अशाच घरगुती आणि सोपी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कमेंटद्वारे नक्की मला सांगा. तुम्हाला हा कोळंबी रस्सा भातासोबत आवडतो की भाकरीसोबत तेही मला कमेंटद्वारे सांगा. बघा आपण 5-6 कोकम घालून घेतलेले आहेत. आता एक छान उकळी काढून घ्यायची. बघा चांगली उकळी काढून घेतल्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत. बघा आपली कोळंबी रस्सा हा तयार आहे. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.